दुसरं महायुद्ध संपल्यानंतर हिटलरच्या जर्मनीचे 4 तुकडे करण्यात आले। अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशिया म्हणजे तेव्हाची सोव्हिएत युनियन यांनी जर्मनीचे 4 तुकडे करून घेतले। त्याचबरोबर जर्मनीची जी राजधानी होती बर्लिन, या बर्लिनचे देखील 4 तुकडे केले गेले। यातला पश्चिमेचा जो भाग होता त्याच्यावर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचा कंट्रोल राहिला आणि पूर्वेकडच्या भागावर सोव्हिएत रशियाचा कंट्रोल राहिला। पण बर्लिनच्या पश्चिमेला आणि जर्मनीच्या पश्चिमेला असणाऱ्या पश्चिम जर्मनीमध्ये ब्रिटन, अमेरिकेचं वर्चस्व असल्यामुळे लोकशाही होती, स्वातंत्र्य होतं, भांडवलशाही होती। पूर्वेच्या बाजूला म्हणजे सोव्हिएत रशियाच्या बाजूला अशा प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं। त्यामुळे लोक पूर्व जर्मनीमधून पश्चिम जर्मनीमध्ये पळून जायला लागले। 1945 पासून 1961 पर्यंत 35 लाख लोक पश्चिमेला पळून गेले। त्यामुळे बर्लिन शहराच्या मध्यातून 13 ऑगस्ट 1961 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी सोव्हिएत रशियानं एक भिंत बांधायला चालू केली। 155 किलोमीटर लांबीची एक भिंत बांधली, ज्याच्यावर अनेक सोव्हिएत गार्ड्स बंदूक घेऊन उभे असायचे, यासाठी की सोव्हिएत रशियाच्या बाजूने लोकांनी पलीकडे पश्चिम जर्मनीमध्ये जाऊ नये। बर्लिनच्या शहरातल्या अगदी मध्यातून ही भिंत बांधलेली होती, पण तरी देखील अनेक लोक अशा पद्धतीने इकडून तिकडे जायचे। काही लोक यामध्ये मारले देखील गेले। पण हा प्रयोग जास्त दिवस चालला नाही। 1989 साली जशी सोव्हिएत युनियन कमजोर होत गेली तसं जर्मनीचं एकत्रीकरण होत गेलं आणि 9 नोव्हेंबर 1989 ला ही बर्लिनची भिंत पूर्णपणे जमीनदोस्त केली तिथल्याच लोकांनी। आणि अखेर 1990 साली संपूर्ण जर्मनी हा एक नवीन देश निर्माण झाला, जसा तो आज दिसतोय तसा। बर्लिन मधल्या या भिंतीला विन्स्टन चर्चिल यांनी आयर्न कर्टेन म्हणजे लोखंडी पडदा असं म्हटलं होतं। या विषयाबद्दल अनेक चित्रपट आहेत, त्यातल्या स्टीवन स्पीलबर्ग यांचा डायरेक्ट केलेला टॉम हँक्सचा ब्रिज ऑफ स्पाइस हा चित्रपट जरूर बघा, तुम्हाला मजा येईल।